आता ज्या सरकारच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून ज्या काही घडामोडी झाल्या आणि फडणवीसांचा दीपक बोराडेंना फोन आला, मी समस्त धनगर समाजाची माफी मागून दीपक बोराडे यांनी जे 11 दिवसाचं उपोषण केलं आहे त्यांची माफी मागून, परंतु मी एक गोष्ट अधोरेखित करू इच्छितो, दीपक बोराडे हा इनमॅच्युअर, बालिश आणि अर्धा अतिशहाणा आहे। मला बांधवांना एकच सांगायचंय की आता जी सरकारबरोबर चर्चा केली त्या दीपक बोराडेंनी सकाळी पण काय पोस्ट टाकली की शिष्टमंडळ सरकारचं दीपक भाऊंना भेटायला येतंय। तुमच्या ती परवाची गर्दी बघून डोक्यात काय हवा शिरली? अरे समाजाने अनेक नेते वाटे लावलेत, परंतु दीपक बोराडेंनी जी काय डायलॉग काय आता मला ते आंदोलनाबद्दल काहीच म्हणायचं नाही, तुम्ही काय कुणाचं आहे का कुणाच्या पद्धतीने चाललंय, परंतु फडणवीस सारखा माणूस म्हणतोय एसटीचं आरक्षण द्यायला राष्ट्रपतीची शिफारस घ्यावी लागेल। अरे समाज म्हणतोय आम्हाला एमए ला ऍडमिशन घ्यायचं, त्याला काय डॉक्युमेंटरी द्यायचे, आणि तुम्ही त्या फडणवीस बरोबर अंगणवाडीच्या प्रवेशाला काय तरतूद करावी लागेल हा फडणवीस सांगतो आणि तुम्ही बोलता। तुम्हाला दीपक बोराडेला आणि देवेंद्र फडणवीसाला माझा सवाल आहे, 36 नंबरला एसटी मध्ये कोण आहे आणि 7% आम्हाला नको म्हणायचा अधिकार बोराडेला कोणी दिला? अरे तुला जर थोडी अक्कल असेल तर सरकार शिष्टमंडळ भेटायला येणार होतं, तू कुणाकुणाचे ओपिनियन घेतले? सरकारला बोलायचं काय? सरकार पुढे आपल्या समाजाची भूमिका काय मांडायची? एखाद्या ड्राफ्टिंगवर एखाद्या कागदावर काढलं का? कुणाकुणाचं ओपिनियन घेतलं की या सरकारला हे आपल्या समाजाचं म्हणणं मांडायचं आहे? परंतु मुख्यमंत्र्याचा फोन आला म्हणून जसं काय मेणबत्तीकत पागाळला का काय, आणि आम्हाला 60% नको? अरे तुम्ही 60% आहात आणि ते प्रूफ झालं तर सरकार काय तो निर्णय घेईल। सह्याद्रीवर चर्चा करायच्या इथं चर्चा करताय। दीपक बोराडेने देवेंद्र फडणवीसाला एकच प्रश्न विचारायला पाहिजे होता की एसटी मध्ये आम्ही आहोत का नाही 36 नंबरला, यस किंवा नो सांगा। आम्ही तुम्हाला आता अंमलबजावणीची बी मागणी करत नाही, तुमच्याकडून अपेक्षा नाही। तुम्ही 2014 पासून आमच्या कोपऱ्याला गुळ लावायचं काम करताय आणि तुम्ही बोराडे काय म्हणतोय, हा ठीक आहे सोडलं आम्ही 60% आणि आम्हाला इथं एनटीपी। अरे ते पत्र आलंय, त्या पत्रामध्ये सुद्धा एवढी लाजिरवाणी गोष्ट आहे की त्या फडणवीसाच्या नावाने पत्र आलंय, त्या पत्रामध्ये सुद्धा हा माणूस काय म्हणतोय की तुम्ही एनटीपी मध्ये आहात, आणि मग तसंच तुम्हाला ब्रॅकेट मध्ये तिथं टाकायचं एसटी मध्ये एनटीबीचे, आम्हाला एनटीबीचे 3.5% आरक्षण आहे, तेच एसटीबी मध्ये स्वतंत्रपणे द्यावे। अरे मिनिटाला एक बोलतोय, तुम्ही शासनाला ऑप्शन कशाला देताय? तुम्ही एसटी मध्ये आहात, तुम्हाला एसटी बी सी डी कुठं का 1 मध्ये का आहे 60% टाकायचे शासन ठरवलं ना, आणि चर्चा करायची 1 तारखेचं आंदोलन। आम्ही तुमचं पत्र आलं की माघारी घेत, कसलं पत्र येणार आहे, कसलं आंदोलन होणार आहे? चक्काच्या मी एवढं महाराष्ट्राला मूर्ख बनवायचं काम करता का? मी समाजाला सांगतोय, कुणाला काय मला शिव्या द्यायच्या ते द्या, नाहीतर मी समाजाच्या चळवळीतून बाहेर निघतो। समाजाला गंडवू नका, नवीन पोरांना सांगा त्याविषयी सोडून। दीपक बोराडे हा इनमॅच्युअर अतिशय अर्धाशहाणा माणूस आहे। तू उपोषणाला बसला, तुझा त्याग आहे, समाज गोळा झाला, आणि समाज काय मी उपोषणाला बसलो कोण बसला म्हणून की तू बसला किंवा अजून कोण बसला म्हणून समाज गोळा होत नाही। समाज समाजासाठी गोळा होतो, परंतु परवाची गर्दी बघून दीपक बोराडेच्या डोक्यात हवा शिरली। तू कुणाचं त्या मनोज जरांगेचं कंपॅरिझन करतोय? तुला मनोज जरांगे व्हायचंय? तुला काय मनोज जरांगेसारखं 2 महिन्यात जाणार आरक्षण घ्यायचंय का? मनोज जरांगेने आरक्षण दिलं म्हणला भाषणामध्ये, काय दिलं, कसलं दिलं आरक्षण समाजाला एकदा सांगावर। आम्हाला त्या तुमची तिथल्या मराठवाड्याची तुलना करायची नाही, परंतु बोराडेने आता जो मूर्खपणा केलेला आहे, त्यांना शासन जर शिष्टमंडळ भेटायला येणार होतं तर त्यांनी समाज बांधवाला विचारात घेऊन काही स्क्रिप्ट तयार करायला पाहिजे होत्या की काय बोलायचं काय सांगायचं।
परंतु मुख्यमंत्र्याचा फोन आला की पागळला. अरे मुख्यमंत्री म्हणतोय राष्ट्रपतीच्या हातात आरक्षण द्यायचं. अरे तुम्हाला आरक्षण मागतायच कोण? भिकाराओ. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आरक्षण दिलंय. धनगर एवढा अजून भिकारी झालेला नाही. नव्याने काय मागायला? आम्ही कायद्याला संस्कृतीला मानणारे लोक आहोत आणि जे घटनेने दिलंय ते मागतोय. आमचं नव्याने कुठली मागणी नाही, कुठल्या 22 योजना नाहीत ना, कुठले काय नाही. फडणवीस तुमची पहिली भरत आली आहे. तू परत जर पहिलीपासून समाजाचं पाडं वाचणार असेल, अरे ह्याच्या आधी अनेक समाज बांधवांनी आंदोलनं केली, त्याग केला, त्याच्या काय त्यांच्या चुलीत पाणी वतनायचं काम मगाच्या फोनी या बोराड्याने केलंय. आणि काय मुंबईला जाऊन करणार आहे? समाजाला माझी विनंती आहे, समाजाचा एक मालक कोण होऊ शकत नाही. बरं होईल, पण जर तो प्रामाणिक असेल तर समाज त्याला स्वीकारत जातो. हा बोराडे 11 दिवस उपाशी आहे म्हणतोय, त्याच्याकडे बोलण्याची मॅच्युरिटी नाहीये. आणि साहेब आम्ही 60% पाणी सोडलं आणि आम्हाला हे द्या. अरे तो बी म्हणतो तुम्ही NTP मध्ये. अरे काय आमचं वाटुलं लावलंय? आम्ही ST मध्ये असताना सुद्धा OBC मध्ये आम्हाला NTC मध्ये घातलं. राज्यात NTC मध्ये, वर OBC मध्ये, घटनेत ST मध्ये. कुठं आम्हाला कुठला फायदा नाही. आम्ही कुणाच्या बापाला भेट नाही. माझी काय कुणाला काय करायची करा. प्रामाणिकपणे बोलतो. याचं सतीश कुलालच्या सांगण्यावर म्हणण्यावर कुणाची स्क्रिप्ट असेल किंवा कुठल्या हरामखोराच्या म्हणण्यावर सतीश कुलाल बोलत असेल तर फास द्या मला. अरे एवढं पोट का तिरतंय? वर्षभर आम्ही समाजाच्या प्रश्नासाठी दागिने घरातले ठेवून फिरायचं डिझेल जाळत. परवा त्या आंदोलनाला जाताना सांगायची गोष्ट नाही. मोहोळ नरखेड मार्ग गेलो, पुरातून 5 वेळा पूर्ण गाडीच्या लाईट बुडल्या होत्या. तेवढ्या पाण्यातून आम्ही रात्री 1:30 वाजता निघून गेलो. पाठीमागे तर 2 वेळा पाण्यातून आलो होतो. मग आता माघारी कसं जायचं म्हणून पुढे गेलो तर पुढे 3 ते 4 पाण्याचे ढोळ आम्हाला आडवे आले. माझ्याबरोबर बाराचे विरकर होता, त्याला विचारा. पण बाळू मामाचा आमच्यावर आशीर्वाद म्हणून आम्ही सुखरूपतेतून निघालो. समाजाच्या बाबतीत कधीही राजकीय किंवा मनामध्ये स्वतःला मोठीपणा मिळावं, व्हायरल व्हावं, मीडियावर व्हावं. अरे आमच्यात धमक आहे, ते नॉलेज आहे, कुठं काय काम करायचं, स्वतःला प्रसिद्धी मिळवायची ते बघू. हराम करो, भिकारी हो, वर्गणी करून असली आंदोलनं करता का? मेंढपाळ बांधवाच्या चुलीत ओतायचे पाणी का काम करताय? विधानसभा तुम्हाला आमदारक्या आणि खासदारक्या पाहिजेत? अरे करा ना काम, घ्या पक्षाचं काम करा. पण समाजाच्या अशा आंदोलनामध्ये राखेल ओतायचं काम करू नका. मी समाजाला पुन्हा एकदा सांगतोय, या आंदोलनामध्ये हे एकटे दीपक बोराडे त्याच्या बापाचं आंदोलन नाही, तो उपोषणाला बसला तरी हा समाजाचं आंदोलन आहे. आणि मी लिहून ठेवा, लिहून हे आंदोलन गुंडाळलं सरकारने. मग किती वेळा समाजाचं तुम्ही गोळा करणार आहे? किती वेळा समाजाचा वेळ आणि किती वेळा डिझेल आणि पाणी जाळणार आहे? आणि मग ही फोनवर चर्चा करायची, तीच तिथं फोनवर चर्चा करायची. देवाबाव म्हणतो तिथं या, आपण बोलू. या देवाबावच्या फोनवर धनगराने काढलेले जे नेते स्वतःला पुढे, आता त्या सारखी हरामखोराची नावं घेणं सुद्धा मला लाज वाटायला लागले. त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. कारण काय झालंय, या देवेंद्र फडणवीस किंवा कुठलाही असू द्या, अजितदादा, एकनाथ शिंदे किंवा राज्यातला राज्यकर्ता असेल, उद्धव ठाकरे ज्याचं सरकार आहे, त्याला प्रश्न विचारायला खमक्या धनगराचा पोरगा नाहीये. हे असले हरामखोर औलादीचे, अर्ध्या डोक्याचे बिंडो काय तर अनुकरण कुणाशी करायचं आणि माझ्या मागे चला, मी ठरवतो, माझ्या पद्धतीने चला. 7% समाज, ST मध्ये समाज नाहीये. ज्यावेळेस तुम्ही 60% सोडता त्यावेळेस तुम्ही ST मध्ये नाहीये. तुम्हाला सरकारशी भांडून हे कबूल केलं पाहिजे सरकारनं की 36 नंबरला ST हा धनगर आहे ST मध्ये. आणि मग धनगरांना STत कसं घालायचं ते सरकार ठरवेल.
अरे तुम्ही चर्चा करायच्या आधी सरकारला ऑप्शन देताय. ज्या अर्थी तुम्ही 60% सोडला त्या अर्थी तुम्ही एसटीत नाहीये. आणि फडणवीस सारखा हरामखोर माणूस म्हणतो आम्हाला इथं ओबीसी विजयंतीचं आरक्षण द्यायचं राज्य सरकारला अधिकार आहे, एसटीचा अधिकार राष्ट्रपती ती कोर्टाची प्रोसेस आहे. अरे तुला एसटीचं आरक्षण मागताय कोण? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलंय. अंत पाहू नका. एकतर देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाची माफी मागावी. इथून पुढे आम्ही तुला आरक्षण मागणार नाही, बोलणार नाही. पण असले तुमचे हांडगे कार्यकर्ते उचलून समाज पेटवणार चाल तर आम्हाला अतिरेकी व्हायला लय वेळ लागणार नाही. काय नाही काय कुणाच्या बापाला भेट नाही. तुम्ही कशाला समाजाला गंडावताय राजकारणासाठी? 22 योजना सांग बरं उद्या लेखी कुठल्या 22 योजनेला तो निधी दिलाय? एक 10,000 कोटी शेळी मेंढी महामंडळाला एकदा जाहीर केले, एकदा 1,000 कोटी जाहीर केले. किती शेळी मेंढी महामंडळाला निधी दिला? समाजातले नेते गांडो आहेत म्हणून ही समाजाला वेळ आहे. आणि कोणीतरी समाजासाठी करत असेल तर समाज बरोबर येतो. त्याला काय दीपक वराडे सतीश कुलाल कोण पडळकर लागत नाहीये. माझ्या 2-2.5 कोटीतला धनगर समाजातला बांधव एक जरी तरुण कार्यकर्ता किंवा माझी माता भगिनी समाजासाठी बोलत असेल, ती पुढे झटत असेल तर तिच्या मागे प्रामाणिक धनगर उभा राहण्याचा प्रयत्न करतोय. पण हे बोराड्याला कालचं आंदोलन झाल्यापासून राष्ट्रपती झाल्यावर वाटायला लागलंय. माझा त्या दीपक वराड्याला प्रश्न आहे, तू कुणाला विचारून म्हणला की 7% आम्ही सोडून दिलं? फडणवीसाला म्हणला का आम्ही 36 नंबरला जे आहे ते कोण आहेत, धनगर आहेत का नाही, होय किंवा नाही सांगा? कधी बोला मिळालं नव्हतं का मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर? एकतर पाऊस आहे, पूर परिस्थिती आहे, त्यातून माझे बांधव तिथं कामधंदा सोडून घर उघड्यावर टाकून त्या आंदोलनाला जमा होत आहेत. माता भगिनी जमा होत आहेत. आणि पुन्हा पुन्हा हे असले एवढ्या दिवसातून एवढा चांगला मेळावा झाला. पंढरपूरला 1-2 वेळा आंदोलन केली, पण समाज बारामती नंतर पहिल्यांदा आज इथं गोळा झाला होता. परंतु हे एकट्यानं आंदोलन केलं काय होतं? त्याच पद्धतीने बारामतीला सुद्धा 10-12 लाख लोक जमा झाले होते. त्या लोकांनी सुद्धा त्या हनुमान सूळवर विश्वास टाकला होता. हनुमान सूळने काय धनगर एसटी आरक्षणासाठी समाजाला 2 वाक्य सांगितली. काठीण गोंगडे फडणवीस मोदी आलं की तेवढा घेऊन उभा राहतो. आमचं मत नाहीये भाजपमध्ये काम कर, राज्यपाल होते इकडे, पण ज्या समाजाने तुमच्यावर विश्वास टाकला त्या समाजाचं उत्तरदायित्व काय आहे? त्या समाजाला तुम्ही कधी उत्तर दिलं का? अरे कायमचा या पृथ्वीवर आहे आला नाही फडणवीस, तू बी जगणार नाही. ज्या दिवस आमचे लाचार बुंडगे दळगे नेते आहेत त्यांना सांगतोय, किती खालच्या स्तराला जाचाल या समाजाची हाय सर्वसामान्य गोर गरिबाची 1000-500 कुणाकुणावर घेऊन डिझेल टाकून तुमच्या आंदोलनाला येतात. आणि मादरच्या ताव तुम्ही असं तोंडाव त्यांना समाजाला पाळायचं काम करताय. काय दिशा दिली त्या आंदोलनामध्ये? परवाच्या शक्ती प्रदर्शन झालं त्यावेळेस कुणाला विचारलं दीपक वराड्यानं की बाबा इथं जो समाज बांधव राज्यातून गोळा झालेला आहे त्यात गोपीचंद पडळकर आमदार होते, मस्त समाजाचे मोठे मोठे नेते होते. दीपक वराडेने समाजाच्या नेत्यांना विचारलं का बाबा या आंदोलनाची पुढच्या दिशा काय ठरवायच्या, तुमच्या काय सूचना आहेत? त्या सूचना तेवढ्या मला द्या, त्या पद्धतीनं मी बघतो. तुझ्या का बापाचा धनगर समाज आहे का? म्हणतो माझ्या मागे चला, मी ठरवतो. आणि एक तेवढं पत्र द्या, 1 तारखेचा चक्काच्या मागे घेतो. काय पत्र, कसलं पत्र घेणार आहे? मी हृदयावर दगड ठेवून दीपक भाऊ तुम्ही 11 दिवस आंदोलन केलंय, मग तरी
पोटतिडकीने बोलतोय, मला हाऊस मिळत नाही, मला प्रसिद्धी नको आहे, कुणा पडळकर हाके कुणा बोलायला अर्धा हाके ओबीसी साठी तिकडे कुणा भुजबळ आणि मुंडेसाठी नावक्या करतो, मराठा समाजाला शिव्या देत फिरतो, तो मराठा एक तर तुम्हाला कोण मत तिकीट देत नाही, आता मराठा समाज तुमच्या विरोधात गेल्यावर तुम्हाला कोण जेपी सदस्य होईल का? बरं आपल्या संघ वैयक्तिक कोण भाजलं तर तिकडे पंजाब बरोबर युद्ध करायला जाऊ की मराठा समाज काय चीज आहे? मग जर ओबीसी मध्ये हाके बांधत असेल, पडळकर कोण असेल, तर या सरकारने मंत्री काय ते भुजबळ स्टेजवर असलेल्या एखाद्या धनगराला केलं नाही? हे धनगर नेते ओबीसी स्टेजवर एकत्र येतात, एसटी आरक्षण स्टेजवर एकत्र येत नाहीत. महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके, प्रकाश शिंदे. आणि मग अरे समाजामध्ये अनेक हजारो कार्यकर्ते आहेत, घनश्याम बापू सारखे, सुरेश भाऊ सारखे, आदित्य फत्तेपूर सारखे, बापूराव सोनवल, किशोर मासाळ, अरे किती जणांची नावं आमच्या विलास नाना देवकादे असतील, परमेश्वर कोळेकर असतील, इथं म्हणजे ज्या पहिलं आंदोलन केलं माफ करा.